नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. कालपासून आपण इंडिकेटर्सला सुरुवात केली आहे. पहिला इंडिकेटर आपण बघितलेला आहे, जो आहे RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, जो आपल्याला ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड एरिया दाखवतो. म्हणजे कोणत्या एरियामध्ये गेल्यानंतर सेलिंग येऊ शकते आणि कोणत्या एरियामध्ये गेल्यानंतर बाईंग येऊ शकते, हे आपल्याला दर्शवणारं ते इंडिकेटर आहे. आज आपण एक महत्त्वाचं आणि खूप जास्त यूज केलं जाणारे इंडिकेटर बघणार आहोत. ते आहे मूव्हिंग एव्हरेजेस. ओके, ट्रेडर्सचं हे सर्वात फेवरेट इंडिकेटर आहे. बरेच लोक ह्याच्यावरती काम करतात. याचे रिझल्ट ही तेवढेच छान असतात. आपण बघूया नक्की EMA लावायचा कसा. आधी आपण चार्ट वर जातोय. चार्ट वरती गेल्यानंतर इथे एक इंडिकेटरचा ऑप्शन आहे, जो कालही मी तुम्हाला दाखवलं होतं. याच्यामध्ये गेल्यानंतर इकडे MA टाईप केलं, मूव्हिंग एव्हरेजेस तुम्हाला इंडिकेटर मिळेल. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅन्डल्स मध्ये एक फिरणारी लाईन दिसेल. आता ह्या लाईनचं महत्व काय आहे आणि ही लाईन तयार कशी होते हे आपण आधी बघूया आणि त्याच्यानंतर मग ह्या इंडिकेटरचा उपयोग कसा करायचा ते बघूया. आता ही लाईन येते कशी, जर समजा तुम्ही MA 10 दिवसांचा म्हणजे 10 दिवसांचा जर लावला असेल तर तो नक्की कसा प्लॉट होतो. जर समजा चार्ट मधल्या या आताच्या रिसेंट 10 कॅन्डल असतील, ओके, आणि ह्याचा जर EMA प्लॉट करायचा असेल तर या 10 कॅन्डलचा ऍव्हरेज म्हणजे सरासरी काढून या ठिकाणी एक डॉट प्लॉट केला जाणार. आता जशी पुढची कॅन्डल तयार होणार तशी याच्यातली मागची एक कॅन्डल निघून जाणार आणि या 10 कॅन्डलचा ऍव्हरेज काढला जाणार आणि त्याने एक डॉट प्लॉट केला जाणार. त्याच्यानंतर अजून एखादी कॅन्डल मिळाली की ही कॅन्डल कट होणार आणि या 10 कॅन्डलचा एक ऍव्हरेज काढला जाणार आणि एक डॉट प्लॉट केला जाणार. अजून एखादी कॅन्डल आली की ही कॅन्डल कट होणार आणि या 10 कॅन्डलचा ऍव्हरेज काढला जाणार. त्याच्यानंतर अजून एखादी कॅन्डल आली की ही कॅन्डल कट होणार, या 10 दिवसांचा ऍव्हरेज काढला जाणार. जितक्या नवीन कॅन्डल येत जातील तितका हा खालचा ग्राफ वाढत 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 जाणार. ओके, तर असा हा मूव्हिंग एव्हरेजेस प्लॉट केला जाणार. ओके, आता एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजेस मध्ये काय होतं, जर ह्या 10 कॅन्डलला तुम्ही 10 ने डिवाइड करून सरासरी काढत असाल तर ह्याच्यामध्ये ना या ज्या 5 कॅन्डल आहेत याचं वेटेज तुम्हाला जास्त ठेवलं जाणार एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजेस मध्ये. ओके, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज मध्ये सगळ्यांचं वेटेज सेम नसतं. काही कॅन्डल्सचं वेटेज आपल्याला जास्त बघायला मिळतं, काही कॅन्डल्सचं कमी बघायला मिळतं. ज्या रिसेंटच्या 1-2 दिवसात किंवा 3-4 दिवसात ज्या कॅन्डल्स तयार झालेला आहे त्याचं वेटेज एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजेस मध्ये जास्त दिलं जातं. जर समजा तुमचे SMA ची व्हॅल्यू म्हणजे सिंपल मूव्हिंग एव्हरेजेसची व्हॅल्यू जर 30 येत असेल तर एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजची व्हॅल्यू तुमची 35 येणार. ओके, आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जास्त चांगला रिझल्ट देतो. म्हणून आपले जे पण काही ट्रेड सेटअप आहेत त्याच्यासाठी आपण एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज यूज करतो. ओके, त्याच्यानंतर अजून एक आहे वेटेड मूव्हिंग एव्हरेज. ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅन्डलच्या दिसण्यावरनं त्या कॅन्डलचं वेटेज ठरवलं जातं. हा फार रेअरली यूज करतात लोक. आपणही हा मूव्हिंग एव्हरेज यूज करत नाही. आपण फक्त एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज कॅल्क्युलेट करतो किंवा तो इंडिकेटर वापरतो. ओके, तर आता एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजेसचे काही सेटअप आहेत. ते सेटअप आपण बघणार आहोत. आपण आता आहोत investing.com वर आणि या ठिकाणी गेल्यानंतर इंडिकेटर स्लॅश मध्ये जाऊन EMA तुम्हाला प्लॉट करायचा आहे. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज याच्यावर क्लिक केलं आहे. हे 3दा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 3दा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 EMA मिळतील. त्याच्यातल्या पहिल्या EMA वर जाऊन तुम्हाला इनपुट्स मध्ये जायचं आहे. याला लेंथ तुमची 5 ठेवायची आहे. आता ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, क्लोज. आता हे याचा अर्थ काय आहे, तर जो तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आहे कॅन्डल्स वरती EMA चा,
तो ग्राफ तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूने प्लॉट करायचा आहे? ओपनच्या व्हॅल्यूने करायचा आहे, हायच्या व्हॅल्यूने करायचा आहे, लोच्या व्हॅल्यूने करायचा आहे की क्लोजच्या व्हॅल्यूने? तर आपण जनरली क्लोजची व्हॅल्यू यूज करतो. आता हे काय आहे, HL2 म्हणजे प्रत्येक दिवसाचा हाय आणि लो डिवायडेड बाय 2 करून त्याचा ग्राफ प्लॉट केला जातो. त्याच्यानंतर HLC बाय 3 म्हणजे हाय लो क्लोज डिवायडेड बाय 3 याचं कॅल्क्युलेशन करून ते 10 दिवसांचा ग्राफ प्लॉट केला जातो. त्याच्यानंतर खाली काय आहे, ओपन हाय लो क्लोज डिवायडेड बाय 4 याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ग्राफ प्लॉट केला जातो. आपण सिंपल इकडे क्लोज सिलेक्ट ठेवणार आहोत. ऑलरेडी तो डिफॉल्ट मध्येच आहे क्लोज. आपण फक्त लेंथ चेंज करायची आहे आणि या ठिकाणी 3 EMA आपण यूज करतोय, त्याच्यामुळे कलर आपण या ठिकाणी चेंज केलाय, तो आहे ग्रीन. 5 EMA चा कलर तुमच्या आवडीने तुम्ही कोणताही ठेवू शकता. मी जनरली ग्रीन ठेवते. त्याच्यानंतर सेकंड जो EMA आहे तो आपल्याला 13 वर सेट करायचा आहे. 13 आणि याचा कलर मी पिंक ठेवते. आणि लास्ट जो EMA आहे याची लेंथ आपल्याला 26 ठेवायची आहे. ओके, 5, 13 आणि 26 आणि याला मी रेड कलर मध्ये कन्वर्ट करते. ओके, आता हे असे आपल्याला 3 EMA मिळालेले आहेत. 5, 13 आणि 26 हे 3 EMA आहेत. तर ही 5 ची जी लाईन आहे ही ग्रीन मध्ये दिसते, 13 ची जी लाईन आहे ही पिंक मध्ये दिसते आणि जी रेड वाली लाईन आहे ती 26 EMA ची. आपला काय सेटअप आहे, 5, 13 आणि 26. 5 दिवसांचा EMA म्हणजे 5 वर्किंग डेज. ओके, 5 वर्किंग डेज. आपला एक आठवडा किती दिवसांचा असतो शेअर मार्केटचा? सोमवार ते शुक्रवार म्हणजे 5 दिवस झाले. ओके, त्याच्यानंतर साधारण 2 ते 2.5 आठवड्यांसाठी मी हा 13 दिवसांचा EMA सिलेक्ट केलेला आहे. जर 2 ते 2.5 आठवडे बघितले तर हे 13 दिवस होतात. ओके, 2 to 2.5 वीक्स आणि 26 दिवस म्हणजे साधारण 4 ते 5 आठवडे. ओके, 4 ते 5 आठवडे म्हणजे 26 दिवसांचा EMA असं कॅल्क्युलेशन करून, म्हणजे हा स्मॉल टर्म, त्याच्यानंतर स्मॉल टर्म किंवा शॉर्ट टर्म, त्याच्यानंतर हा मीडियम टर्म आणि हा लॉंग टर्म, असे 3 EMA मिळून मी एक स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. जर समजा हा 5 दिवसांचा EMA आहे, हा 13 दिवसांचा EMA आहे आणि हा 26 डेजचा EMA आहे. ओके, जर हा 5 दिवसांचा EMA 13 आणि 26 दिवसांच्या EMA ला क्रॉस करत असेल तर याचा अर्थ काय होतोय की जी मुवमेंट मागच्या 13 आणि 26 दिवसांमध्ये झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त मुवमेंट पॉझिटिव्ह साइडला या 5 दिवसांमध्ये होत आहे. ज्या वेळेस एखादा स्टॉक मागच्या 13 आणि 26 दिवसांपेक्षा जास्त वरती गेला आहे त्यावेळी आपल्याला हा क्रॉसओव्हर मिळणार, पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर, जो आपल्याला अपट्रेंडचं इंडिकेशन करतो. या ठिकाणी आपल्याला क्रॉसओव्हर मिळाल्यानंतर तुम्ही इथे बाईंगची एंट्री घेऊ शकता आणि तुमची पोझिशन होल्ड करू शकता. ओके, आता जर समजा 5 दिवसांचा EMA, हा 5 दिवसांचा EMA आहे, हा 13 दिवसांचा EMA आहे आणि हा 26 दिवसांचा EMA आहे. जर 5 दिवसांचा EMA डाऊन साइडला क्रॉस करत असेल तर याचा अर्थ असा आहे की मागच्या 5 दिवसामध्ये ज्या कॅन्डल्स तयार झालेल्या आहेत त्या 13 आणि 26 दिवसांपेक्षा जास्त निगेटिव्ह कॅन्डल्स क्लोज झालेले आहेत. ओके, तर याच्यामुळे इकडे आता डाऊन ट्रेंड सुरू होतोय. याला काय म्हणायचं, निगेटिव्ह क्रॉसओव्हर. ओके, हा झाला निगेटिव्ह क्रॉस ओव्हर. हे आपल्याला डाऊन ट्रेंडचं इंडिकेशन देतो. या ठिकाणी तुम्ही जसा हा तुम्हाला क्रॉसओव्हर मिळेल तसा या ठिकाणी तुम्ही सेलची एंट्री घेऊ शकता. ओके, आपण हे investing.com वर पुढे बघूया की नक्की कसं आपण त्याला जज करणार.
आता या ठिकाणी आपण 5, 13, 26 EMA लावलेले आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा 5 दिवसांचा EMA पिंक आणि रेड म्हणजे 13 आणि 26 दिवसांच्या EMA ला क्रॉस करून वरती चाललेला आहे. तर मग या ठिकाणी तुम्हाला अप ट्रेंड मिळालेला आहे. ओके. आता डाऊन ट्रेंड साठी पण बघा या ठिकाणी इंडिकेशन मिळालेलं आहे. 5 दिवसांच्या म्हणजे ग्रीन EMA ने पिंक आणि रेड EMA ला क्रॉस करून डाऊन साइडला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता जोपर्यंत हा 5 दिवसांचा EMA परत 13 आणि 26 ला क्रॉस करत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये राहायचं या ट्रेंड मध्ये. ज्यावेळेस तुम्हाला परत सिग्नल मिळेल, परत जेव्हा पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर मिळेल तेव्हा तुम्ही ह्याच्यातून एक्झिट घ्यायची. आता या ठिकाणी जर बघत राहिलात तर हा ग्रीन EMA खालच्या दिशेला आहे, पिंक मध्ये आहे 13 दिवसांचा आणि 26 दिवसांचा वर आहे. इथून कंटिन्युअसली डाऊनफॉल आहे मार्केटमध्ये. आता सध्याला मार्केट इथे आहे. जोपर्यंत हा ग्रीन EMA जो आहे तो क्रॉस करून वरच्या दिशेला जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट येणार नाही. तोपर्यंत आपला स्टॉक हा डाऊन ट्रेंड मध्येच असेल. आता जर डाव थेरी अनुसार जरी बघितलं तुम्ही तर हा काय आहे, एक हाय आहे आणि हा एक लो आहे. त्याच्यानंतर हा काय झालाय, लोअर हाय. त्याच्यानंतर हा परत लोअर लो. त्याच्यानंतर हा लोअर हाय, हा लोअर हाय, हा लोअर हाय. त्याच्यानंतर हा इकडे लोअर लो. त्याच्यानंतर हा लोअर हाय. ओके. स्टॉक पण डाऊन ट्रेंड मध्ये आहेत, आपले EMA पण आपल्या सोबत आहेत डाऊन ट्रेंड मध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही फ्युचर ऑप्शन्स मध्ये सेलिंग करू शकता किंवा इंट्राडे मध्ये जर तुम्हाला सेल साइड एखादी पोझिशन मिळत असेल तर तुम्ही सेल करू शकता. ओके. आता अजून मागे जाऊन बघूया आपण. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी कॅन्डल्स हाईड करते. या ठिकाणी तुम्हाला एक क्रॉसओव्हर मिळालेला आहे. 5 दिवसांच्या EMA ने 13 आणि 26 दिवसांच्या EMA ला क्रॉस केलेला आहे. या ठिकाणी निगेटिव्ह क्रॉसओव्हर नाही झालेला आहे. इथून अजून पण तुमचा ट्रेंड इंटॅक्ट आहे. जोपर्यंत हा 5 दिवसांचा EMA 13 आणि 26 दिवसांच्या EMA ला पूर्णपणे क्रॉस करत नाही तोपर्यंत निगेटिव्ह एंट्री घ्यायची नाही. इथे अजूनही तुमची एंट्री कायम आहे. इथून हा स्टॉक वरती 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 गेलेला आहे. या ठिकाणी अजूनही इंटॅक्ट आहे. ओके. आपल्याला एवढी मोठी रॅली बघायला मिळते. या ठिकाणी येऊन स्टॉकने निगेटिव्ह क्रॉसओव्हर दिलेला आहे. ओके. या ठिकाणी निगेटिव्ह क्रॉसओव्हर मिळालेला आहे आपल्याला. तर जर तुम्ही EMA वर काम करत असाल तर तुम्हाला एवढे मोठे मोठे टार्गेट्स बघायला मिळतात. तर आपण सर्वात पहिल्यांदा काय केलं होतं, इंडिकेटर्स मध्ये गेलो. EMA हे आपण सिलेक्ट केलं. EMA एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, याच्यावर 3 टाइम्स क्लिक केलं. पहिल्याची सेटिंग आपण 5 लेंथ वर ठेवली, सेकंडची सेटिंग 13 ठेवली आणि थर्डची सेटिंग 26 ठेवली. ओके. ते प्लॉट केल्यानंतर आपण त्याचं मीनिंग बघितलं. गोल्डन क्रॉसओव्हर कधी मिळतो आपल्याला, ज्यावेळेस 5 दिवसांचा EMA 13 आणि 26 दिवसांच्या EMA ला एका फटक्यात क्रॉस करतो, त्यावेळेस आपल्याला गोल्डन सिग्नल मिळतो जो आपल्याला पॉझिटिव्ह इंडिकेशन देतो. ओके. डाऊन ट्रेंड मध्ये जर असा सिग्नल मिळणार असेल आपल्याला तर 5 दिवसांचा EMA 13 आणि 26 दिवसांच्या EMA ला डाऊन साइडला क्रॉस करतो, जो आपल्याला निगेटिव्ह सिग्नल जनरेट करतो. ओके. अजून पण आपण एखाद दुसरा स्टॉक बघूया. बजाज फायनान्स बघूया. हा माझा फेवरेट स्टॉक आहे कारण की याने मला जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. आता या ठिकाणी बघा, एक पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर झालेला आहे. 5 दिवसांच्या EMA ने 13 आणि 26 दिवसांच्या EMA ला क्रॉस केलेला आहे आणि स्टॉक वरती गेलेला आहे. ओके. इथून आणखीन वरती आहे. या ठिकाणी निगेटिव्ह क्रॉसओव्हर दिलेला आहे. इथून स्टॉक खाली पडलेला आहे. इथे परत एक पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर आहे, स्टॉक वरती गेलेला आहे. आता हा स्टॉक निगेटिव्ह झोन मध्ये आहे. इथे निगेटिव्ह सिग्नल मिळालेला आहे, स्टॉक खाली धावतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी पॉझिटिव्ह सिग्नल मिळालेला आहे.
स्टॉक वरती गेलेला आहे. या ठिकाणी परत एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी निगेटिव्ह सिग्नल आहे. स्टॉक इथून खाली पडलेला आहे. असे तुम्हाला मिळत राहतील. फक्त हा स्टॉक कधी हा इंडिकेटर कधी काम करत नाही, तर हा साइडवेज मार्केटमध्ये फॉल्स सिग्नल जनरेट करतो. आता या ठिकाणी मार्केट साइडवेज आहे, बरोबर. इथे मार्केट साइडवेज आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी फॉल्स सिग्नल जनरेट करतोय. खाली वरती खाली वरती. ओके. तर मग जेव्हा साइडवेज चॅनेल मध्ये एखादा स्टॉक काम करत असेल तर त्याच्यावरती EMA लावायचे नाहीत. त्या साइडवेजला बॉक्स मध्ये टाकून द्यायचं. ज्यावेळेस बॉक्सचा ब्रेकआउट होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये EMA लावून तुम्ही काम करू शकता. ओके. आता या ठिकाणी पण बघा मार्केट साइडवेज मध्ये आहे. हे मार्केट साइडवेज मध्ये आहे. मुव्हिंग एव्हरेजेसने सिग्नल फॉल्स जनरेट केलेले आहे. इकडे बाईंगचा सिग्नल, परत इकडे निगेटिव्ह क्रॉसओव्हर, परत इकडे पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर. ओके. साइडवेज मध्ये सोडून द्यायचं मार्केटला. कोणतेही इंडिकेटर काम करत नाही तिकडे किंवा कोणतीही स्ट्रॅटर्जी काम करत नाही. फक्त एकच बॉक्स थेरपी. जर एखाद्या स्टॉकला बरं वाटत नसेल आणि तो साइडवेज मध्ये गेला ना तर त्याला बॉक्स मध्ये ठेवायचा. जेव्हा त्याला बरं वाटेल ना तेव्हा त्या स्टॉक मधून त्याला आपोआप बाहेर यायला मदत मिळते. जेव्हा तो बॉक्स मधून बाहेर येतो त्यावेळेस समजायचं की तो आता बरा झालेला आहे आणि मग त्याच्यावरती ट्रेड करायचं. ओके. त्याच्यानंतर अजून Amazonचा एक चार्ट आहे. खूप सुंदर चार्ट आहे तो Amazon.com. हा बघा. कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये हायर हाईज हा तयार करत होता. लॉकडाऊन मध्ये पण याची किंमत पडली होती पण तेवढ्याच जोराने परत वरती गेली. त्याच्यानंतर हा साइडवेज मध्ये होता टोटल. त्याच्यानंतर इकडून हा स्टॉक खाली पडलेला आहे. आता हा डाऊन ट्रेंड मध्ये जाण्याचा विचार करतोय. ओके. तर या ठिकाणी साइडवेज मध्ये मार्केट आहे. फॉल्स सिग्नल जनरेट केलेले आहेत मार्केटने. ज्यावेळेस साइडवेज असेल त्यावेळेस त्याला सोडून द्यायचं, ट्रेड नाही करायचं. सर्वात जास्त पैसे साइडवेज मार्केटमध्ये फ्रेशर्स गमावतात. जर तुम्हाला आधीपासूनच अलर्ट राहायचं असेल तर डोंट ट्रेड इन साइडवेज मार्केट. ज्यावेळेस मार्केटमध्ये रॅली मिळते त्यावेळेस तुम्ही ट्रेड करायचं. रॅली म्हणजे काय? कंटिन्युअसली अप ट्रेंड किंवा कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड असेल त्यावेळेस मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसे कमी वेळामध्ये मिळतात. माझ्या अंदाजानुसार मार्केटमध्ये दिवसभरामध्ये आपल्याला एक तरी रॅली अशी मिळते की जे आपल्याला पैसे कमवून देते प्रत्येक दिवशी. आता निफ्टीचा जर चार्ट आपण बघितलात ना तर प्रत्येक दिवशी एक तरी आपल्याला छोटीशी रॅली मिळालेली असते. बघा या ठिकाणी काल पण एक मिळाली होती रॅली इथून इथपर्यंतची. त्याच्यानंतर आज इथे ओपनिंग झाली. साधारण कालच्या जवळपासच आज ओपनिंग झालेली आहे. या ठिकाणी आज स्टॉक जो आहे तो हायर हाय बनवत आहे. इथूनच कालच स्टॉकने एक हाय ब्रेक केला होता. हा हाय ब्रेक करून ह्याच्यावरती तो गेला होता. तिथे एक सिग्नल होता आणि प्लस या लोच्या खाली न जाता त्याने इकडे एक हायर लो तयार केला होता. हा फर्स्ट सिग्नल होता स्टॉक साठी. त्याच्यानंतर इकडे एक हायर हाय तयार झाला. ओके. हा जो हाय तयार झालेला आहे हा मागच्या हाय पेक्षा वरती तयार झालेला आहे. ओके. हा एक हायर हाय झाला. त्याच्यानंतर या लो पेक्षा हा लो वरती आहे. हा हायर लो तयार झाला. ओके. त्याच्यानंतर परत इकडे एक हायर लो तयार झालेला आहे. इथे हायर हाय तयार झालेला आहे. परत एक हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय. आता त्याच्यानंतर आता इकडे वरती बघूया काय होतंय.
आता जर समजा तुम्हाला एका वर्षभरामधला जर EMA बघायचा असेल, ओके, वर्षभरामध्ये तो स्टॉक कसा मूव्ह होतोय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही EMA सिलेक्ट करा आणि 200, ओके, 200 डेजचा जर EMA तुम्ही लावलात तर या ठिकाणी ज्यावेळी एखादा स्टॉक 200 डेजचा EMA क्रॉस करतो त्यावेळेस आपण असं कन्सिडर करतो की मार्केटमध्ये स्ट्रॉंग डाऊनफॉल सुरू आहे. आता या ठिकाणी पण बघा, इथे निफ्टीमध्ये शार्प फॉलिंग आली. याचं कारण हेच आहे की 200 डेजच्या EMA च्या खाली तो ओपन झाला या ठिकाणी. त्याच्यामुळे लोकांनी लगातार सेलिंग केली त्या दिवशी. ओके, जसा ओपन झाला तसं लोकांनी भरमसाठ सेलिंग करायला सुरुवात केली. आता हा जोपर्यंत या 200 डेजच्या EMA च्या वरती क्लोज होत नाही तोपर्यंत हा अंडर प्रेशरच असणार आहे. ओके, 200 डेजचा EMA कुठे क्रॉस झाला होता? साधारण 16,600, 16,600 ते 700. जोपर्यंत हा स्टॉक परत 16,600-700च्या लेवलला येत नाही तोपर्यंत हा निफ्टी डाऊन ट्रेंड मध्येच असणार आहे. ओके, या ठिकाणी पण बघा 200 डेजच्या EMA च्या खाली जेव्हा तो स्टॉक गेला त्यावेळेस ह्याच्यामध्ये प्रचंड फॉलिंग आली होती. आता ह्याच्यामध्ये 11,000वरचा निफ्टी हा इकडे 7,500वरती आलेला होता. त्याच्यानंतर हा जेव्हा 200 डेजच्या वरती गेला त्यावेळेस हा 10,000वरून डायरेक्ट 18,000वर गेला होता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही EMA चा स्टडी करू शकता. ज्यावेळेस 5 दिवसांचा EMA क्रॉस करतो 13 आणि 26 दिवसांना डाऊन साइडला त्यावेळेस निगेटिव्ह मोमेंटम तयार होतो मार्केटमध्ये. मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जातो. ज्यावेळेस 5 दिवसांचा EMA वरच्या साइडला 13 आणि 26 दिवसांच्या EMA ला क्रॉस करतो त्यावेळेस पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळतो स्टॉक मध्ये. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एक्झिट घ्यायची असेल तर जोपर्यंत तुम्ही जर पॉझिटिव्ह एंट्री घेतली असेल तर जोपर्यंत निगेटिव्ह तुम्हाला क्रॉसओव्हर मिळत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही राहू शकता. निगेटिव्ह साइडला म्हणजे सेल साइडला एंट्री घेतली असेल तर जोपर्यंत पॉझिटिव्ह एंट्री पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये इंटॅक्ट राहू शकता. आता भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ न्यू इंडिकेटर. तोपर्यंत टेक केअर.